सो आता पैशासंदर्भात जसं आपण नेहमी म्हणतो, की पैशाला पॉझिटिव्ह फीलिंग द्या. हं. पहिली गोष्ट तर मला असं वाटतं, की पहिलं अफर्मेशन असलं पाहिजे, की पैसा माझ्याकडे फार सहज येतो ओके, आणि मी पैशाला फार इझिली अट्रॅक्ट करू शकते ओके, किंवा मी मनी मॅग्नेट आहे, असं सुद्धा तुम्ही ओके. सिंपल शब्दामध्ये म्हणू शकता. हां. हे 2 जरी अफर्मेशन्स तुम्ही हं. म्हणले ना, तरी मला असं वाटतं, की बस. ओके. आता हं, हे 2 सांगितलेत. हं. व्हिज्युअलाइज करताना काय व्हिज्युअलाइज करायचं? येस. आता इझिली येतो म्हणजे काय? बऱ्याच लोकांना असं वाटतं, की हार्डवर्क केल्याशिवाय पैसे कमवता येत नाहीत. हां. बरोबर. पण मला असं वाटतं, की असं नाहीये. मी जसं ओके. म्हणलं, की माझा गोल होता, की मी झोपले आणि मला माझ्या अकाउंटला पैसे जमा झाले पाहिजे. आज हं, ते पूर्ण झालंय. हं, म्हणजेच काय तिकडे हार्डवर्क आहे का? हं. माझं व्हिज्युअलायझेशन काय होतं? मी झोपले, माझ्या अकाउंटला पैसे येतात आहेत. ओके. ठीक आहे. जर तुम्हाला सहजतेने पैसा हवा आहे ना, तुम्हाला कुठली ना कुठली ती स्ट्रीम माहिती असते, करेक्ट. की मला कुठल्याही गोष्ट केल्यामुळे तो पैसा सहज माझ्याकडे येणार आहे. ओके. ती इमॅजिन करा. जर तुम्ही जॉबला जाताय, तर तिथं इमॅजिन करा, मी माझं काम हं, इतक्या जिद्दीने करतो किंवा हं. करते, की माझ्या बॉसला माझ्याशिवाय पर्यायच नाहीये. ओके, मी जे म्हणेन ते पैसे ते मला देतात. ओके. सिंपल आहे. सो ते इमॅजिनेशन तुम्ही इझिली करू शकता. करेक्ट. का? कारण तुम्ही रोज जॉबला जाता. ते तुम्ही डे टू डे लाईफमध्ये ॲक्चुअली फील करता, ओके, ॲक्चुअली जगता. ओके, सो अशा ओके. पद्धतीने तुम्ही इमॅजिनेशन करू शकता.